यानंतर आपण थेट जाणार आहोत विधान परिषदेमध्ये। सन्माननीय सभापती महोदय, काल सभागृहामध्ये चर्चा करताना सन्माननीय सदस्य अनिल परब यांनी जी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर केली, हे अत्यंत चुकीचं आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणार आहे। त्यांना श्री सदस्य श्री परब हे जर स्वतःला छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबरीनं समजून घेत असतील तर हे कदापि महाराष्ट्रातली देशातली जनता हे सहन करणार नाही। श्री परब यांनी माफी मागितली पाहिजे, बोललेले शब्द मागे घेतले पाहिजेत, बिनशर्त माफी मागितली पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन त्यांच्या समाधी स्थळाजवळ नतमस्तक होऊन त्यांनी नाक घासून छत्रपती संभाजी महाराजांची माफी मागितली पाहिजे की अशा पद्धतीने त्यांनी स्वतःची तुलना छत्रपती धर्मवीर संभाजी राजांच्या बरोबर केली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई, या सभागृहाचे कस्टोडियन म्हणून आपल्या माध्यमातून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। सभापती महोदय, नेमका छळ यांच्या छळ झाला त्याची व्याख्या काय? स्वतः लोकांची घरं तोडण्यासाठी हे तक्रारी करतात, केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्यासाठी यांचा फोन आणि यांचा छळ झालाय। अध्यक्ष महोदय, यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे, लोकांची घरं तोडण्याची आणि यांची तक्रारी द्यायचे आणि यांचा कुठला छळ झालेला आहे? हे छळ करणाऱ्यापैकी आहे लोक, हे कुठल्या संभाजी महाराजांना तक्रार करतात, हे लोकांचे छळ करणार। आपण बोला, परब आपण बोला। अरे कोण आहे हे? कोण आहे? सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे। करणी तशी भरली, हे अंगावर आलं यांच्या, करणी तशी भरली। हा नियतीचा खेळ आहे, ह्याला छळ, ह्याचा कोण छळ करणार? अहो कारकुनाचा कोण छळ नाही करत। कारकुन स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांची तुलना ह्यानी करावी, ह्यानी काय काय ह्यानी माफी मागितली पाहिजे, शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे। अध्यक्ष महोदय, छळ ही व्याख्या ह्याला लागू होते का? कोणी काय व्याख्या, काय मागणी करावी? काय मंत्री? सभापती महोदय, मला असं वाटतं या संदर्भामध्ये प्रवीण दरेकर त्याचबरोबर मंत्री आपण बसा, आपण सर्व सदस्य खाली बसा, आपण खाली बसा, सर्व आपण कृपया खाली बसावे। सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येते। तर विधान परिषदेचं कामकाज पुन्हा एकदा 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलेलं आहे। अनिल परबांच्या वक्तव्यावरनं विधान परिषदेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गदारोळ, आरोप प्रत्यारोप आणि त्याचबरोबर आरडाओरडा सुरू आहे की संभाजी महाराजांविषयी भूमिका, संभाजी महाराजांविषयी जी भूमिका मांडलेली आहे, संभाजी महाराजांचा आदर किंवा मान या महाराष्ट्रातला किंवा या देशातला कोणता हिंदू करणार नाही अशातला भाग नाहीये। आणि म्हणून एकतर संभाजी महाराजांचा माफीचा विषय असताना माननीय एक मंत्री ज्या पद्धतीनं या सभागृहात बोलले, मला वाटतं सभागृहाचा एक डेकोरम असेल, मान असेल, सन्मान असेल याच्यात निश्चित आहे। कारण मंत्र्यांनी सुद्धा काही बोलण्याच्या पद्धती आहे, बोलावं, मंत्र्यांना बोलण्याचा अधिकार आहे, परंतु बोलण्याच्या काही पद्धती आहे, तुमच्या उखळ्या पाकळ्या या ठिकाणी काढण्याची आवश्यकता नाही असं माझं मत आहे। संभाजी महाराजांशी संबंधित काही विषय मांडला असं तर मी समजलो असतो आणि याविषयी संभाजी महाराजांविषयी अनिल परबांना खुलासा करू द्या, पण नाही करायचं असेल तर मला असं वाटतं या भूमिकेमध्ये मी या सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू व्हावं। संभाजी महाराजांविषयी सगळ्यांनाच आदर आहे आम्हाला। मी छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी आहे,
जिथं संभाजी महाराजांचं वास्तव्य राहिलेलं या संभाजीनगरचा मी रहिवासी आहे आणि मला असं वाटतं मी या सगळ्या भूमिकेमध्ये जर असं वाटलं असेल आपल्याला आपण खरं तर मिनिट चेक केले पाहिजे आणि संभाजी महाराजांचा कुठं अनिल परब साहेबांनी जर वेगळ्या पद्धतीनं उल्लेख केला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मी या पक्षाचा गटनेता पण आहे, मी विरोधी पक्ष नेता पण आहे आणि म्हणून एखाद्या सदस्याच्या भावना आपण मला असं वाटतं मिनिट चेक करावे. अनिल परबांच्या बोलण्याचा अर्थाचा अनर्थ काढला जातो. संभाजी महाराजांचा आदर करणारे आम्ही पण आहे ना, परंतु आपण जरा मंत्र्यांनाही सांगावं समजावून की कशा पद्धतीनं मंत्री बोलतात, काय बोलतात. ही काय माझं भाषण आपण पूर्ण तपासून घ्यावं. छत्रपती संभाजी महाराज माझ्यासाठी दैवत आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायावरती डोकं ठेवायला मला कधीच लाज वाटणार नाही. ते माझं देव आहेत. मी काल काय बोललो हे आपण तपासून घ्या. तुम्हाला असं वाटत असेल की मी त्यांचा अपमान केला तर तो आपला अधिकार आहे ते कामकाजावरनं काढून टाकायचा, परंतु तो आपला अधिकार आहे. कोण उठतंय आणि बोलतंय त्यांच्याबद्दल मग आम्हाला पण बोलावं लागेल. मी त्या संदर्भात डायरेक्शन दिलेले आहेत. आपण म्हणूनच सांगतो सभागृहाच्या मर्यादा या दोन्ही बाजूने सांभाळल्या गेल्या पाहिजेत आणि ते सांभाळून घ्यायची जबाबदारी आपली आहे. आपण आमचे सर्वस्व आहात, आपल्याला सगळा अधिकार आहे. माझ्या तोंडून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो कामकाजाच्या पटलावर काढण्याचा आणि मला समज देण्याचा अधिकार तुम्हाला आहे, या लोकांना नाही. हे कोण आहेत? तुम्हाला आहे तो अधिकार. हे कोण आहेत? तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला अधिकार आहे. मी त्या संदर्भामध्ये डिरेक्शन दिलेले आहे. आपण आता अनिल परब साहेब, आपण आता मुद्द्याशी बोला. आपल्याला मी मुद्द्याचं बोलतो, कन्क्लूड करा. मी मुद्द्याचं बोलतो. मी काल काय बोललो? मी काय बोललो काल? की छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला. छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला. याच्यात चुकीचं काय बोललो? याच्यात चुकीचं काय बोललो? आणि तरी देखील आपल्याला वाटत असेल की मी काय चुकीचं बोललो असेल तर तो आपला अधिकार आहे, आपला अधिकार आहे. पण या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय. घ्या त्याची माफी. पहिले शंभू नाव ठेवलंय या गुढीपाडव्याला, त्याची माफी मागणार काय? कोरटकर सोलापूरकरांचा विचार हा विषय बाजूला काढावा म्हणून हा विषय आलाय. पण तरी पण मी आपल्याला अधिकार देतो. माझ्या शब्दावरती जर काय आक्षेप असेल तर आपल्याला अधिकार आहे तो शब्द काढून टाकावा. दुसरा विषय असा आहे की मी राज्यपालांचं अभिभाषण हे पिजन होल मधनं, त्याचं नाव आहे श्रीकांत भारतीय, त्यांचं ट्विट आहे माझ्याकडे. घ्या ट्विट आला समोर आहे. तुमचं नाव आहे, तुम्ही माफी मागितलेली आहे, माफी मागितली आहे. मी तुमच्याकडे माफीचं ट्विट पाठवतो. अरे शेम, हे लोक काय? सभापती महोदय ही बोला आता. आपण असं सदस्यांना चितावणी देऊ नका. अनिल परब, आपण अशी सदस्यांना चितावणी देऊन सभागृहाचं वातावरण दूषित करू नका. आपण आपलं मत मांडा आणि अशा पद्धतीनं आपलं मत व्यक्त करत असताना अशा वातावरणामध्ये, अशा परिस्थितीमध्ये असं बोलणं योग्य होणार नाही. आणि म्हणून सभागृहाचं कामकाज चालवत असताना मी जे निर्देश दिले, राज्यपालाच्या अभिभाषणावरती मी जो काही शब्द वापरला की पिजन होलचा मराठी अर्थ मी वापरला. आता आपण मला शब्द सांगावा. पिजन होल
मी 20 वर्ष या सभागृहात आहे. 20 वर्षात हा शब्द हा इथे रुळलेला आहे. त्याचा मी मराठी तंत्र केला. आपल्याला जर योग्य शब्द वाटत असेल तर तो शब्द टाका आणि माझा शब्द काढून टाका. याच्यापेक्षा काय वाईट आहे? याच्यापेक्षा वाईट काय? आणि त्यामुळे शंभू राजे हे माझं दैवत आहे. शंभू राजेंचा अपमान माझ्याकडनं आयुष्यात कधी होऊ शकत नाही. ते माझं दैवत आहे. यांनी तर राज्यपालांच्या अभिभाषणात शंभू राजेंचं नाव पण छापलेलं नाहीये. त्याच्यामुळे काय सांगतायत? माफी कशाला मागा? मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे. मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे. सभागृहाच्या सभापतींनी योग्य निर्णय घ्यावा आणि मला न्याय द्यावा. सभापती महोदय, जागेवर बसा. प्रवीण दरेकर बोलतायत, जागेवर बसा. आपण या ठिकाणी मी अनिल परबांचा धिक्कार करतो. याचं कारण झाल्यानंतर सुद्धा आपण बोललेलं कसं योग्य आहे. हे प्रमाण देत ही आहे. मगरुरीचं हे आहे की शंभू राजा कुत्र्याचं नाव, पुन्हा त्या ठिकाणी पिजन बॉक्स कबुतराच्या भोकात गेलेल्याचं समर्थन. कुठलं सभापती महोदय सभागृह आहे? सभापती महोदय केलेल्याचं कुठलंही त्यांना त्या ठिकाणी वाटत नाही की आपण चुकीचं केलंय. आणि हे सभापती महोदय हे आम्ही खपवू घेणार नाही. आमची मागणी आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द बोलल्यावर ते त्या ठिकाणी तुमच्यावर ढकलतायत प्रकरण की तुम्ही बघा काय तुलना केली. अहो तुमची लेवल आहे का? तुमची लायकी आहे का? अरे तुमची संभाजी महाराज लायकी आहे का? बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष. बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.